बघा आपली स्पर्धा आहे, जरा सहकार्य करा, असं गैरवर्तणूक करू नका, अन्यथा कोणी स्पर्धा अगोदरच मल्लंगड विभागामध्ये स्पर्धा खूप कमी होतात आणि त्यामुळे आपण जर गैरवर्तणूक केला तर म्हणजे स्पर्धा व्हायलाच नको. तडीचीचा सामना रंगतोय. मॅच स्टार्ट. दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी खोनी बी संघ. पहिला चेंडू गौरवच्या माध्यमातून रिवर्स सा पवित्र घेतला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. डॉट चेंडूची सामत धावतोय. रोहित आणि गौरवची ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी उतरताना पाहतोय आपण. गोलंदाज तयार आहे. पुन्हा एकदा विनोद मडवी पहिलाच. तर दुसऱ्या चेंडूवरती स्ट्रोक खूप चांगला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामधून चेंडू जातोय सीमारेषेच्या लगत. चेंडूला अडवलं जातं तोपर्यंत 2 धावा. 2 धावेने मात्र पाहू शकता आपण 2 धावेने धाबलकावरती धावसंख्या पाहायला मिळतोय. खोनी बी संघाची 2 या आकड्यावरती पोहोचतोय खोनी संघ. गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहे. ऑन साइडला फटका ॲक्युरेट आहे. जबरदस्त स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणार. पहिला दमदार स्ट्रोक. 4 धावा. गुड शॉट. संख्या पाहायला मिळते 6 या आकड्यावरती. 7 धावा धाबलकावरती पाहायला मिळतात. चौकारीने मात्र आगाज केले. धावसंख्या आपण पाहू शकता बॅटिंग साइड खोनी बी संघाच्या फलंदाजी. हा चेंडू पॅट वरती आदळला. अपिलामध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास थोडासा कमी पाहायला मिळाला. पॉइंट थर्डमॅन. त्याच्यानंतर शॉट एक्स्ट्रा कव्हर. वाईड इज लॉंग ऑन. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना केली आहे. डीप मिड विकेट. 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर. त्याचा फायदा उचललाय. मागच्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळाला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामधून चौकार. पुन्हा एकदा ऑन साइडच्या माध्यमातून गॅपमध्ये क्षेत्ररक्षक तिथे आहे. 1 धाव कंप्लीट. 1 धावीच्या मदतीने धावलकावरती धावसंख्या पाहायला मिळतोय 7 या आकड्यावरती. बघा हा अशा पद्धतीचा सामना आम्ही नाईट या रजनीमध्ये यूट्यूबच्या माध्यमातून पाहिला होता. जेव्हा वाकलज संघ सामना खेळत असताना जीत भोईर फलंदाजी करत होता, अशाच पद्धतीचा झेल टिपला होता. परंतु तिथे सुद्धा हा नो चेंडू घोषित केला होता ओव्हर्स कपच्या माध्यमातून. पण तिथं असं काही दृश्य पाहायला मिळालं नाही आपल्याला. बघा सामन्यामध्ये आपण क्रिकेट वृत्ती दाखवा मित्रांनो. क्रिकेटमध्ये हा सुद्धा हारणं हा सुद्धा एक पैलू आहे आणि ते स्वीकारणं खूप गरजेचं आहे. अपयश ही यशाची पहिली पायरी असतोय. परंतु आपण जर अपयश आपल्या पदरात आलं तर त्यानंतर उभे राहा आणि एक जिद्दीने खेळा. निश्चित तुम्हाला यश प्राप्त होणार. दरम्यानचा हा चेंडू हवेमध्ये होता. फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का. पण पहिला गडी बाद होताना पाहायला आहे. पहिले षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या पाहायला मिळतं 7 या आकड्यावरती. पहिला धक्का बसलाय. पहिला गडी बाद झालाय. ओव्हर क्रमांक 2 सुरू होतोय. पॉवर प्ले 2. गोलंदाजी मार्कवरती तेजसला आपण पाहता. तेजस गोलंदाजीसाठी कॅप्टन ऑफ द फ्रंट. संघ नायक आहे. गोलंदाजी करण्यासाठी तयार. ऑन साइडला गौरवच्या बॅट मधून हा स्वीटली तडाखा. आउट ऑफ द पार्क. षटकार.
13 या आकड्यावरती पोहोचतोय. तुषार पाटील खूप मेहनत घेतात. संपूर्ण जय गावदेवी क्रिकेट संघ या स्पर्धेला साकार करण्यासाठी खूप मेहनत. कालचा दिवस खूप चांगला होता, पण आज पहिल्या दिवसामध्ये दुसऱ्याच दिवसाच्या पहिल्या सामन्यामध्ये आपल्याला सामना क्लोज होता. क्लोजिंग परंतु तर काका पावशी यांना आम्ही इन्व्हाइट करतोय. आपण व्यासपीठावरती या. आपलं छत्रपती ट्रॉफीमध्ये सरचे स्वागत आहे. धावफलकावरती धावसंख्या 1 निवारतीये. 14 या आकड्यावरती पोहोचलाय संघ. गौरवशाली फलंदाज आहे. पुन्हा एकदा गुडघ्याचा चांगला वापर केलाय. चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरनं आउट ऑफ द पार्क. योद्धा षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या 2 चेंडूवरती 2 चांगले स्ट्रोक. हा मात्र नजाकत पाहू शकता. फक्त दिशा दिली. थर्डमॅन क्षेत्रामधून चेंडू सीमा रेषेच्या लगत अडवलं जातोय. तोपर्यंत 2 धावा. तडीचीच व्यासपीठावरती दामूशेठ पाटील यांचं आगमन होतं. आपण व्यासपीठावरती दामूशेठ भोईर यांचा आणि लहूजी पाटील या मान्यवरांचं आगमन होतंय. स्वागत. वेलकम टू द ग्राउंड. चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. तेजस वरती कॅप्टन तेजस वरती हा फार लवकर अटॅक केला जातोय मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकार पाहायला मिळतात. सुरेश बुवा भोईर सुद्धा मात्र यानंतरच्या मॅचसाठी आमचे मान्यवर नेवाली गावातील थोर समाजसेवक आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळतात. यानंतरचा सामना चिंचवली विपक्ष नेवाली अशा 2 संघामध्ये लढत असेल. देवान शिलेवानच्या हनुमान चिंचवली आणि जय भोले नेवाली. दरम्यानचा हा चेंडू ए ज्योती फलंदाज बाद होतोय. ज्या फलंदाजाने अक्षरशः धावांचा वनवा पेटवला होता. 3 षटकार प्रहार करून गौरव मात्र बाद होतोय. आयोजन कमिटीच्या माध्यमातून येतोय की यानंतर विनर अशी मॅच होणार आहे. मांगरुल आणि या 2 संघांपैकी जिंकणारा संघ लगेचच सामना खेळणार आहे. पण मांगरुल संघाच्या कॅप्टनला आम्ही विनंती करतो की आपण कुठे जाऊ नका. यानंतर लगेचच आपल्याला सामना खेळायचा आहे. फलंदाज बाद झालाय. पाहिलं खूप चांगली फलंदाजी करत होता. मैदानाच्या आतमध्ये 3 षटकार आपल्याला पाहायला मिळालं. 27 या आकड्यावरती दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये लागलाय टीम खोनीला. गोलंदाजी मार्कवरती तेजस आहेत. षटक क्रमांक 2 घेऊन येताना पाहतोय आपण. 28 धावा झाल्यात. माफ करा. पुन्हा एकदा हलक्याच्या हाताने क्लिक केलाय परंतु सोपं झेल ड्रॉप. सोपं झेल होतं. ड्रॉप केलाय.
निश्चितच आपण पाहू शकाल षटक क्रमांक तिसरं सुरू होतात गोलंदाजी मार्कवरती पाल संघाचा हा चेंडू मात्र ऑफस्टंपच्या बाहेर पंचांकडे इशारा येतो वाईट बॉल इट इज अ वाईट धाबलकावरती धावसंख्या 1 धावेने धाबलकावरती बदल होते 31 या आकड्यावरती पोहोचताना पाहतोय गोलंदाजीसाठी देवेंश गोलंदाजी मार्कवरती येतोय षटक क्रमांक 30 सुरू आहे फाल संघ गोलंदाजी करण्यासाठी आपण पाहता कारण टॉस जिंकल्यानंतर परत डिसाईड केलं फलंदाजी करण्याचा निर्णय घेताना पाहिला आपण दरम्यानचा हा चेंडू वेट केलं थोडंसं मात्र फलंदाजाने फक्त चेंडूला दिशा दिली पॉईंट क्षेत्रामध्ये तोपर्यंत 2 धावा ऐकवल्या जातात 2 धावेच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या बदलताना पाहतोय आपण धावफलकावरती धावा 33 या आकड्यावरती पोहोचलाय संघ आपण एन्जॉय करता स्पर्धा छत्रपती ट्रॉफी 2024 पर्व स्पर्धेचा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसामध्ये आपण दुसरी मॅच पाहता आजच्या दिवसातील पुन्हा एकदा वेट केला चेंडूला मात्र प्रहार केला चेंडू सरळ जातो शॉट एक्स्ट्रा कव्हरमध्ये एक धाव कंप्लीट शांत स्वभावाचा खेळ आता मात्र साकारताना पाहतोय काल सुद्धा खोनीला पाहिलं आपण एक चेंडू 5 धावांची गरज असताना खोनीने सामना गमावला होता परंतु आता खोनी बी संघ सध्या खेळताना पाहतोय धाबलकावरती धावसंख्या 34 या आकड्यावरती पोहोचलाय संघ पुन्हा एकदा डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न 2 धावा पूर्ण केल्या जातात 2 धावेच्या मदतीने धाबलकावरती धावसंख्या 36 या आकड्यावरती 36 धावा झाल्यात तिसरे षटक सुरू आहे तरीच रविदादा मात्रे यांचं आगमन होतंय पुढे एकदा ऑन साइडला फटका फसलाय क्षेत्ररक्षक पोहोचतोय आणि तिथे झेल पकडला जातोय फलंदाज चेंडू सुरेख होता जबरदस्त चेंडूची लेंथ होती सुरेख टप्प्यावरती चेंडू होता आणि यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जातोय तोपर्यंत आपण पाहिलं की डॉट चेंडूची समाप्ती होताना धाबलकावरती धावसंख्या 36 या आकड्यावरती आपण पाहतोय संघ पोहोचलाय गोलंदाजी मार्कवरती देवेंश हाई चेंडू सुरेख आहे चांगल्या लेंथ वरती शेवटचा अंतिम चेंडू चांगल्या पद्धतीने फेकला तिसऱ्या षटकातील षटक समाप्त होतोय देवेंशच्या माध्यमातून आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाबलकावरती धावसंख्या पाहायला मिळतोय 36 धावा
तर काका पावशी यांचं सन्मान केलं जातं राजेशजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाबलकावरती धावसंख्या 36 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतं. संघ पोहोचलाय खोनी बी संघ. देवेंच 11 चिंचिवली संघ इथे उपस्थित राहिल्यामुळे त्यांच्या सर्व संघाचं आम्ही आभार व्यक्त करतोय. गोलंदाज तयार आहे. षटक क्रमांक सुरू होते 4. जबरदस्त काय नेतृत्व फटका गॅप मधून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. आकड्यावरती पोहोचलाय. चांगली बॅटिंग होते मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करणारा संघ. 4थं षटक सुरू आहे आणि 4थं षटक सुरू असताना 40 या आकड्यावरती पोहोचलाय संघ. पुन्हा एकदा ऑन साइडला पुलचा फटका खेळायचा होता. व्यवस्थित चेंडू पॅट वरती आला नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती. तो पुन्हा एकदा आपण बघू शकता गोलंदाजी करताना आपण गोलंदाज विनोदला दुसऱ्या स्पेलमध्ये विनोद आहे आणि 41 या धावांवरती पोहोचलाय संघ खोनी बी संघ. पुन्हा एकदा आडव्या बॅटने मिडल करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती. विनोदला पाहू शकता आपण गोलंदाजी करण्यासाठी मलंगड एंड कडनं सध्या तो गोलंदाजी करतोय. चांगला चेंडू होतोय. धाबलकावरती धावसंख्या 41 धावा धाबलकावरती झाल्यात. पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू पॅड वरती आदळला. त्यानंतर यष्टिरक्षकाच्या जवळ जाताना पाहतोय. पुन्हा एकदा सुरेख चेंडूची लेंथ होती. फलंदाज पुन्हा एकदा बीट होतोय. डॉट चेंडू सलगचा दुसरा डॉट चेंडू फेकताना पाहतोय विनोदला. अतिशय चांगली गोलंदाजी विनोदच्या माध्यमातून भाल बी संघासाठी त्याने केली आहे. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. एक धाव पुन्हा दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि दुसरी धाव घेताना विकेट सॅक्रिफाईस केलाय. फलंदाज बाद. मामा किसन बाबा म्हात्रे यांचं आगमन होतं. आपण त्यांचं स्वागत करूया. आताच त्यांचे सुपुत्र प्रदीप दादा म्हात्रे सुंदर बैलाचे मालक व्यासपीठावरती होते. त्यांचेच वडील खरं हुशार मामाने प्रसिद्ध असलेले आमचे आपण पाहू शकाल किसन बाबा म्हात्रे आणि त्यांचं आगमन होते. त्यांचं स्वागत करूया. तुषार पाटीलचे खंबीर समर्थक आहेत. जे हनुमान क्रिकेट संघ चिंचिवली म्हटलं की तुषारची फलंदाजी पाहण्यासाठी ते नेहमी जातात. सध्या 1 वर्ष या सीझन मध्ये प्रथमच तुषार खेळताना पाहिला चिंचिवली टीमसाठी आणि आतापर्यंतचा प्रवास त्याचा खूप चांगला राहिला. आज सुद्धा त्याचे फॅन फॉलोइंग जर बघितले तर मैदानाच्या सोपेर आहेत. सर्व त्याची बॅटिंग पाहण्यासाठी इथे आल्यात. परंतु त्याचा आज परफॉर्मन्स कसा असेल हा
सर्व प्रेक्षकांच्या नजरा त्याच्या बॅटिंगवरती असतील. तर जाऊया आपण क्रिकेटमध्ये सामन्यामध्ये. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय मनाल लेग स्टंपच्या बाहेर. फिरोज सर आम्हाला सांगतात की हा चेंडू लेग स्टंप सोडून गेलाय. वाईट बॉल. अवंतर धाव धापलकावरती. अवंतर धावेच्या स्वरूपाने धापलकावरती धावसंख्या 43, 43 धावा. शेवटचे 6 चेंडू अंतिम षटक. अर्थात स्लोगवरचं षटक आहे आणि या स्लोगवरच्या षटकामध्ये पाहायचं कशा पद्धतीचा खेळ असेल. पुन्हा एकदा फिरून खेळण्याचा प्रयत्न. लेग स्टंपच्या बाहेर असलेला हा चेंडू. पुन्हा एकदा बॅक टू बॅक सलगचा दुसरा वाईट बॉल. पंचांकडनं दंडित केलं जातंय गोलंदाजाला. धावफलकावरती धावसंख्या बदलतोय 44, 44 या आकड्यावरती. मागचा सामना खूप चांगला झाला. आता मात्र चा सामना आपण पाहता हाही सामना एक सुरेख पद्धतीचा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. 44 धावा झाल्यात. अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत. ओम साई MTC या वाहिनीच्या माध्यमातून आपण थेट लाईव्ह प्रेक्षेपण पाहता. दरम्यानचा हा चेंडू हवेमध्ये होता. पुन्हा एकदा दुसऱ्या धावेसाठी येताना, परंतु असं फलंदाज बाद नसेल करणं, दोन्ही फलंदाजांना क्रीज सोडणं फार गरजेचं आहे. ऑफिशियल पंच आहेत. सर्व नियमावली त्यांच्या लक्षात असतात आणि MCC पास असलेले पंच आपण मैदानाच्या आतमध्ये बाला माने आणि त्यांच्या सोबत फिरोज सर या आपण पाहता. एकच धावेच्या मदतीने धापलकावरती धावसंख्या 45, 45 धावा. पुन्हा एकदा मध्ये चेंडू बॉडीला प्रवेश होतोय. सिंगल सिंगल. आता मात्र चोरट्या स्वरूपाने चित्त्याच्या चपल्याने एक धाव घेतली जाते. एक धावीच्या नुसार धापलकावरती धावसंख्या पाहायला मिळते तर 46 या आकड्यावरती पाहायला मिळतो. संघ अगोदरचा जर विचार केला चांगली बॅटिंग झाली होती. दुसऱ्या षटकामध्ये तेजसला 23 धावा घेतल्या होत्या, परंतु त्यानंतर जो कमबॅक केलाय गोलंदाजी करणं विनोदने, भाल बी संघाला पूर्णपणे कमबॅक करून दिलाय. हा फटका सुरेख आहे. गॅप मध्ये 1 बाउन्स इनटू द फॅन्स. चौकार. च्या मदतीने धापलकावरती धावसंख्या आता बदल होताना धावांचा मीटर थोडासा जलद गतीने फिरताना पाहतोय. 50 या आकड्यावरती पोहोचलाय. अजूनही 3 चेंडू शेष आहेत आणि येणाऱ्या 3 चेंडूवरती पाहायचं कशा पद्धतीची बॅटिंग असेल. 50 आकड्यापर्यंत पोहोचतोय. 60 ते 65 धावांपर्यंत पोहोचेल का? चांगला टार्गेट सेटअप होणार का? हा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झालाय. फेकल्यात. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. येणाऱ्या 3 चेंडूवरती पाहायचं कशा पद्धतीचा केला असेल. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचनामध्ये थोडंसं बदल. तडीचीच व्यासपीठावरती भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा अध्यक्ष राजेश पाटील हे उपस्थित राहतात. त्यांचं छत्रपती चषकामध्ये सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम. वेलकम. आपलं सहर्ष स्वागत आहे. युवा मोर्चा अध्यक्ष राजेश पाटील यांचा थोड्याच वेळामध्ये आगमन होतोय. धापलकावरती धावसंख्या 51, 51 धावा. पुन्हा एकदा फिरून खेळण्याचा प्रयत्न. लॉंग लेग मधून चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय. 4 धावांसाठी अजून एक मोठा स्ट्रोक. चौकार.
जयेश राजेश पाटील यांचं आगमन होत आहे. वेलकम जयेश, आपलं स्वागत आहे. भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा अध्यक्ष श्री मलंगड त्यांचं आगमन होताना पाहतोय. ऑनसाईडच्या दरम्यान 6 लाभेमध्ये आहे. फटका व्यवस्थित मिडल झाला नाही आहे, तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी होती. 2 धावेच्या मदतीने इथे इनिंग समाप्त होतं पहिलं आणि इनिंगच्या नंतर दाबलकावरती धावसंख्या 57 धावा. त्याची जयेशच्या माहितीसाठी यानंतरचा सामना आम्ही मांगरूळ आणि या 2 संघांपैकी जिंकणारा संघ, कारण मांगरूळ संघाने एक सामना जिंकला आहे, तर तो मांगरूळ संघाच्या कॅप्टनने तयारीमध्ये राहायचा आहे. जसा सामना संपेल लगेचच आपल्याला रिपोर्ट करायचा आहे. 58 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. लक्ष असेल, चेसिंग ऑन आहे. मात्र या 58 धावा कशा पद्धतीने होतील आज आपण ज्यांचा आवाज पाहिलं, खरोखर अतिशय चांगला आवाज. आज संपूर्ण दिवस आमच्या सोबत समालोचन करणार आहेत. आमच्या विनंतीला मान देऊन विशाल पाटील आमच्या सोबत आज जॉईन झाले आहेत. विशालचं मी खरोखर कौतुक करेल. खूप चांगला त्याचा आवाजसुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. शब्दांचा खूप भंडार आहे. तर ऐकूया आपण विशालकडनं दुसरं सत्र कसं असेल. तर भाग्यश्री म्हटलं की आमच्याच तालमीतून पुढे जाणारा समालोचक आहे, सोनू असतील. परंतु जे भाग्येशने जे नाव लौकिक केलं आज भिवंडी विभागामध्ये जाऊन प्रत्येक स्पर्धेमध्ये त्याचा चांगलं आवाज आपल्याला ऐकायला मिळतोय. पण भाग्येशने विनंतीला मान देऊन विशालला पाठवलं आमच्या या स्पर्धेसाठी. मी भाग्येशचा आभार व्यक्त करतोय आणि खासकर विशाल जो इथे उपस्थित राहायला वेळेवरती त्याचं मी आभार व्यक्त करतोय. आणि जातोय दुसरं सत्र कसं असेल. 58 धावा, चेसिंग खूप चांगलं होतं तिथे. विशालच्या माहितीसाठी आतापर्यंतचा छत्रपती क्रीडांगणावरती छत्रपती ट्रॉफीमध्ये प्रत्येक मॅचेस चांगल्या पद्धतीने झाल्यात आणि तशाच पद्धतीची मॅच होईल याबद्दल शंका नसेल. जाऊया दुसरं सत्र कसं असेल विशाल पाटीलकडे कॉम बॉक्समध्ये. धन्यवाद, थँक्यू. बोलते रे. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे छत्रपती चषक 2024 मध्ये. चला सलामीची जोडी पाठवा. विनंती असेल सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. भाळ संघच खेळतो आणि भाल गाव म्हटलं गेलं तर भाग्यजी म्हात्रे यांचा आवर्जून मी उल्लेख करेन, कारण त्यांची आणि आमची सुरुवात मला वाटतं एकत्रच झाली होती. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये एक चांगलं नाव त्यांचं देखील आज आपल्याला पाहायला मिळतं. कारण हे मलिंगड परिसर असो, कल्याण डोंबिवली असो, त्यानंतर सातत्याने आमचं भिवंडी परिसर असो, भाग्यजी म्हात्रे सरांचा गोड आवाज या संपूर्ण विभागामध्ये तुम्हाला नेहमीच ऐकायला मिळतो. कारण ऐतिहासिक माहिती असो व क्रिकेटिंग नॉलेज असो, भरपूर सारा ज्ञानाचा भंडार त्यांच्याकडे आहे. बट ही स्पर्धा जी मित्रांनो आपण पाहतात 3 दिवसीय ही दमदार स्पर्धा जिचं आयोजन आपण पाहताय जय गावदेवी क्रिकेट संघ चिंचवली प्रेझेंट छत्रपती ट्रॉफी 2024 आपण पाहताय. दिवस दुसरा आणि सामना देखील मैदानाच्या आतमध्ये दुसराच आहे. भाळ संघ खेळतो अगेन्स्ट टीम खोनी बी. आणि जिथं पहिलं सत्र समाप्त झालं एकूण भाळ संघ खेळतो. रोहित मात्र आणि त्याचा समूहित आपल्याला पाहायला मिळतो बॅटर ओपनिंगला. तेजस आणि रोहितची जोडी मैदानाच्या आतमध्ये लक्ष जर पाकलं गेलं तर जे ठेवलं गेलं
58चा चेज असेल. याआधी आपण पाहिलं 56 लास्ट बॉलवरती जाऊन तो सामना मांगरूळ टीमने जिंकला होता. पण या मॅचमध्ये काय घडेल? सेकंड इनिंग, पहिला बॉल, पहिलाच बॉल बॅकफूटवरती जाऊन पंच केला. गॅपमध्ये फिल्डर धावतात बट अडवणं कठीण होऊन जाईल. पहिलाच बॉल कॉपी बुक स्टाईलमध्ये क्लासिकल स्ट्रोक खेळतात बॅटर रोहित साबा. चांगला फटका, कारण बॅकफूटवरती जाऊन पंच केलं होतं. 4 धाब्याने दरम्यान या इनिंगला सुरुवात केली जात आहे. 58चा चेज आहे आणि कॉन्फिडंटने स्ट्रोक खेळलं होतं बॅटर. आपण रोहितला पाहिलं होतं. सुरुवात महत्त्वाची असेल. पॉवर प्लेचं हे षटक फक्त 2 फिल्डर इनफिल्डच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. आता पुल करण्याचा प्रयत्न पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स आणि त्यामध्ये लाईन जर आपण पाहिली तर लाईन खराब, अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल आणि अतिरिक्त रनच्या मदतीने धाव फळक आता 5 वरती. आणि आज एक एक्झिबिशन मॅच देखील पाहायला मिळेल आपल्याला 40+ची. तो 3 ओव्हरचा सामना असेल. फील्ड प्लेसमेंट जर आपण पाहिलं तर एक लॉंग ऑफ आणि त्याचप्रमाणे काऊ फेसमध्ये एक फिल्डर ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर. पण अपिश ऑन दी टोज येऊन अगदी पायावरती येऊन हा स्ट्रोक खेळले होते आणि हा बॉल देखील दरम्यान बॅकवर्ड पॉईंट क्षेत्राकडे जातोय. चौकार. की एक फिल्डर लॉंग ऑफला आहे आणि एक फिल्डर काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये ठेवला गेला डीपमध्ये. आणि त्या परिस्थितीमध्ये वाईड ऑफ स्टंप विथ दिली जाते आणि 2 चांगले फटके देखील त्यामध्ये आपण पाहिले की बघा ॲज अ बॉलर कधी कधी ज्याप्रमाणे फील्ड प्लेसमेंट आहे त्याप्रमाणे गोलंदाजी करणं महत्त्वाचं आहे. कारण बघा पॉवर प्लेस फील्ड रिस्ट्रिक्शन्स आहेत. फक्त 2च फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर असताना त्या परिस्थितीमध्ये वाईड ऑफ स्टंप गोलंदाजी करणं, बॅटरला विथ देणं हे कितपत योग्य आहे. लाईन आणि लेंथमध्ये थोडे चेंजेस आता गोलंदाजाला आणावे लागतील. नेक्स्ट बॉल. आता देखील जर आपण पाहिलं वाईड ऑफ ऑप्शन विथ दिली होती. स्क्वेअर कट. फिल्डर आणि बॉलमध्ये रेस तर सुरू आहे बट बॉल जिंकेल, फिल्डर हरतील. तिसरा चांगला फटका, चौकार. की जेव्हा तुम्ही फील्ड प्लेसमेंटमध्ये एखादा फिल्डर लॉंग ऑफ किंवा एक काऊ फेसमध्ये जर फिल्डर घेतात तर जर तुम्हाला त्या 2 फिल्डर्सला प्लेमध्ये आणायचं आहे तर त्याप्रमाणे बॉल टाकणं आवश्यक आहे. पण आतापर्यंत आपण जर पाहिलं तर जे 3 चौकार आले त्यामध्ये आपण हेच म्हणूया की लाईन आणि लेंथमध्ये मिस्टेक झाल्यात आणि त्याचा किती चांगला फायदा बॅटर रोहितने घेतला, कारण 3 चांगले फटके. आता देखील जर आपण पाहिलं गेलं तर पुन्हा एकदा पंच, फक्त दिशा दिली आहे. आता देखील आउटफील्ड फास्ट. काय बॅटिंग सुरू आहे या पहिल्या षटकामध्ये. फक्त प्रॉपर टायमिंग आणि प्लेसमेंटच्या जोरावरती या पहिल्या षटकामधला, या सेकंड इनिंग मधला हा चौथा चौकार. चौकार आलेत. काय बॅटिंग इथे केली जात आहे. 58चा टार्गेट इथे चेस करत असताना एक स्वप्नबद्ध सुरुवात आपल्या संघाला इथे मिळवून देतो बॅटर रोहित मात्र आणि तेजस मात्र ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. आणि रोहितने लाजवाब बॅटिंग आतापर्यंत केली, कारण क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारे 4 फटके आपण आतापर्यंत पाहिले. पहिला पंच, त्यानंतर टोजवरती येऊन स्ट्रोक खेळले, त्यानंतर स्क्वेअर कट, त्यानंतर फक्त बॅटचा फेस ओपन केला. 4ही फटके अगदी पाहण्यायोग्य होते. क्लास बॅटिंग या पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत रोहित मात्रेची. नेक्स्ट बॉल आता राऊंड द विकेट आला. आता देखील जर आपण पाहिलं तर वाईड ऑफ ऑप्शन विथ दिली होती. कदाचित हॅमर्ड करण्याचा प्रयत्न किंवा पंच करण्याचा प्रयत्न केला असता तर बेटर रिझल्ट इथे मिळू शकला असता रोहितला, बट फक्त दिशा देण्याचा प्रयत्न झाला. हा येतोय निर्धाव. पहिलं षटक आपण हेच म्हणूया की बॅटिंग टीमच्या नावावरती, कारण आतापर्यंत या फर्स्ट ओव्हरमध्ये 17 धाव फलकावरती लावण्यामध्ये यश रोहित म्हात्रे आणि टीम भाल बीला आलं. आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर 58चा चेज आहे, जिथे तुम्हाला पाहिलं गेलं तर 12 रन प्रति ओव्हरपेक्षा देखील कमी बनवायचे आहेत. आणि त्यामध्ये पहिल्या 5 चेंडूवरती 17 धावा. शेवटचा बॉल या ओव्हरमधला. आता पॅडल स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता, बट आता लाईन चांगली होती, लेंथ देखील चांगली होती. बीट झाले, बॅटर येतोय डॉट बॉल आणि अशा प्रकारे खेळ समाप्त या पहिल्या षटकाचा अखेरीस धाव फलक 17. कोणत्याही प्रकारे विकेट गमावलेली नाही आहे. टीम भाळ बीने म्हणजे त्या 4 षटकांमध्ये हा सामना जिंकण्याकरिता आवश्यकता असेल 41 धावांची. अजून देखील जर आपण पाहिलं 41 दिवस जर आपण पाहिला तर कालचा दिवस ज्यांनी गाजवला
सोनारपाडा टीमचा पण चांगला खेळ पाहिला. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं RM स्पोर्ट्स सोनारपाडाने चांगला खेळ दाखवला आणि कालच्या दिवसामध्ये ते आपल्याला पुढे जाताना दिसलं. तसेच आजचा दिवस कोण गाजवेल त्यामध्ये आपण पहिला सामना पहिला जिथे मांगरूळ टीमने बाजी मारली वाट त्यांच्या अगेन्स्ट कोण खेळेल दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्यामध्ये याचं उत्तर मिळणं अजून देखील बाकी आणि त्याचं उत्तर आपल्याला इथे 4 षटकांमध्ये मिळेल. पण इथे कमबॅक करण्यासाठी हे जे दुसरं षटक आहे ना तिथे विकेट हवी आहे अथवा इकॉनॉमिकल ओव्हर हवं आहे. गोलंदाज तयार होतो या सेकंड ओव्हरमध्ये. भूषण येतो दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी. बघा पहिलं षटक तर भरपूर चांगल्या पद्धतीने कॅपिटलाइज केलं बॅटर रोहितने, त्यात मात्र काही शंका नाही आहे. पण अजून देखील प्रवास लांबचा, कारण 4 ओव्हरमध्ये अजून देखील 41 बनवायचं. सेकंड ओव्हर भूषण तयार होतं. समोर स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर आपल्याला पाहायला मिळतील. प्रथमतः तेजस मात्रे. पहिलाच बॉल मोठा फटका खेळायचा होता आणि कनेक्शन देखील तितकं चांगलं आहे आणि या फटका गॅपमध्ये हा देखील बॉल दोन्ही फिल्डर्सला भेदत असताना बाउंड्री लाईनच्या पलीकडे या सेकंड इनिंग मधला आता हा 5वा चौकार येतोय आणि हा पहिला चौकार तेजसचा बॅटमधनं जाऊन पोहोचला. विकेट हवी आहे. फुल लेंथ टाकला. हेलिकॉप्टर उडवायचे होते, एलिव्हेशन नाही मिळालं. बट आता लॉंग ऑनचा फिल्डर पोहोचत बॉल पर्यंत, तोपर्यंत इथे पूर्ण केली जाईल ही एक सिंगल इथे पूर्ण केली जाईल. श्री मलंगड क्रिकेट असोसिएशन मान्यतेनुसार ही स्पर्धा म्हणजे ज्याचे विद्यमान अध्यक्ष महेश शेठ गायकवाड साहेब आहेत, मलंगड क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष, आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली आपण संपूर्ण ह्या स्पर्धा पाहत असतो. आणि पाहिलं गेलं तर मलंगडचं क्रिकेट देखील फार डेव्हलप झालं, त्यात मात्र काही शंका नाही आहे. कारण भरपूर मोठे मोठे खेळाडू ग्रामीण क्रिकेटमधले आपण मलंगड विभागामध्ये येताना पाहत असतो. त्यामध्ये जर आपण विचार केला तर मनीष कोळेकर असतील, योगेश म्हात्रे असतील, फुग्या ज्यांना म्हटले जाते या विभागामध्ये, आणि MTC देखील याच विभागामधली आहे. या वाहिनीचा देखील आवर्जून उल्लेख करेन, कारण ही देखील टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये फार फेमस वाहिनी आहे. ओव्हर द विकेट, फुल लेंथ आहे आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग. बट कदाचित बॉल जर कलेक्ट केला असता गोलंदाज भूषणने तर रनआउटची शक्यता नक्कीच होती. बट तसं काय घडलं नाहीये. एक सिंगल इथे पूर्ण केली जाईल. धाव फळक या एका धावेच्या मदत येण्याचा स्कोर कार्ड 23 वरती. 23 धावा धाव फळकावरती. इथे विकेटचा शोध सुरू आहे. फिल्डिंग टीम अर्थातच खुनी बीच्या माध्यमातून, बट विकेट मिळेल कधी हा सर्वात मोठा प्रश्न. आता देखील फुल लेंथ हेलिकॉप्टर ड्राईव्ह. आता लॉंग ऑनचा फिल्डरसाठी चेज असेल. चांगलीच फिल्डिंग राखली. एक सिंगल इथे मिळेल. बघा मागील सामना आपण पाहिला की जिथे एक ओव्हर थ्रो झाला, स्ट्राईक रोटेट झाली आणि तिथे आपण 2 मोठे फटके पाहिले होते निखिलच्या बॅटमधनं. बघा एक एक्झिबिशन मॅच देखील आज आपल्याला पाहायला मिळणार आहे. 40+ ती मॅच आहे. काकडवाल आणि चिंचवली या दोन्ही संघांमध्ये ती लढत. सो दोन्ही टीमचा संघनायक आपल्याला विनंती असेल की आपण टॉससाठी यायचं आहे. बट हा फटका देखील चांगला आणि हा फटका देखील गॅपमध्ये बॉल निघून जातो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्राकडे. 4. सध्याच्या घडीला वेगाने विजयाच्या दिशेने चालला, कारण रन्स देखील भरपूर चांगल्या पद्धतीने येतात. आता देखील फुल लेंथ समोरच्या दिशेने फटका. लॉंग ऑनला फिल्डर आहेत. मिळेल फक्त एक सिंगल. बघा या मॅच मध्ये पर्याय काय आहेत टीम खोनी बीकडे, की एकतर विकेट्स काढून मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं. दुसरं पाहिलं गेलं तर जर विकेट नाही आले तर कदाचित हा सामना फार लवकर देखील आपल्याला समाप्त होताना दिसू शकतोय. कारण खेळ इथे समाप्त झाला 2 षटकांचा आणि 2 षटकांच्या अखेरीस धाव फलक टिक जाऊन पोहोचलंय.
29 29 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर म्हणजे येत्या 3 षटकांमध्ये हा सामना जिंकण्याकरिता 29च धावांची इथे आवश्यकता आहे. बघा आता 10 रन प्रति ओव्हरपेक्षा देखील कमीच बनवायचे आहेत. 29 धावा 3 षटकांमध्ये समीकरण थोडं सोपं वाटतंय भाल टीमसाठी, कारण विकेट्स देखील जर आपण पाहिले तर 10 विकेट्स हातामध्ये आहेत. आणि त्या परिस्थितीमध्ये इथे जर आपण विचार केला कोणी बी टीमला 29 डिफेंड करणं हे काट्यांवरती चालण्याबरोबर कार्य आहे. चला काकडवाल आणि त्याचप्रमाणे मी विनंती करतोय चिंचवली टीमचे कॅप्टन 40+ एक मैत्रीपूर्ण लढत यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे. 2 षटकांमध्ये 29 येतात, 3 षटकांमध्ये देखील 29च बनवायचं आहे. बघा विकेट जर येईल तर मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतो आणि ती विकेट काढावी लागेल, कारण खेळ अजून देखील भरपूर बाकी आहे. ओव्हर द विकेट फुल लेंथ आणि काय कॉन्फिडन्स नाही सध्या घडीला बॅटिंग करतोय. स्ट्रायकिंग एंडवरती आपण रोहितला पाहिलं होतं, असं वाटतं की कोणता दबावच नाहीये, कोणता दडपणच नाहीये. ज्याप्रमाणे पहिल्या चेंडूवरती तो स्ट्रोक खेळला होता, धावफलक आता पुढे जातो 30 धावा धावफलकावरती. एक भरपूर चांगली ओपनिंग पार्टनरशिप आपल्याला या सामन्यामध्ये या सेकंड इनिंगमध्ये आतापर्यंत पाहायला मिळाली. पण त्याच पलीकडे विकेट काढणं ही गोष्ट थोडी अवघड आता वाटायला लागलेली आहे. टीम कोणी बी टीमला बडचे मी म्हटलं की अजून देखील डिफेंड करण्यासाठी 28 धावा शिल्लक आहेत. अजून देखील जर एखादी विकेट काढली गेली तर मॅचमध्ये कमबॅक देखील होऊ शकतो. पण तो विचार इथे करावा लागेल गोलंदाजांना. फॉलिंग स्टॉक स्वीप खेळायचं होतं, आता फाईन लेगचे फिल्डर पाठलाग करतायत, बट हा बॉल शेवटच्या चरणावरती चांगली फिल्डिंग राखली. आणि जोपर्यंत जर आपण पाहिलं बॉल इथे फील्ड केला जाईल, थ्रो केला जाईल, तोपर्यंत या चेंडूवरती देखील पूर्ण केल्या जातील या रन्स 3. कारण बघा क्रिकेटचा खेळ असा हा खेळ आहे की जोपर्यंत ना अपोनंट टीम जिंकत नाही ना तोपर्यंत कधी तुम्ही हार नका मानू. कारण याच खेळामध्ये ना निश्चित ते विजय देखील भरपूर साऱ्या संघांना मिळवताना आम्ही पाहिलंय, पण त्यासाठी तुम्हाला ते एफर्ट्स लावावे लागतील. कारण एकंदरी इथे जर विचार केला ना तर 2 उपाय आहेत. एक तर रन्स कमी आहेत त्याच्यावरती रडत बसणं, तर दुसरा उपाय म्हणजे रन ज्या आहेत त्याच्यावरती कशा प्रकारे लढू शकू हा उपाय. पण हा फटका स्टँड अँड डिलिव्हर नव्हे तर स्टँड मे डिलिव्हर. व्हॉट अ शॉट. बॅटर रोहितचा बॅटमधनं हा धमाकेदार फटका, षटकार. इथे पूर्ण केली जाईल. धावफलक एका धाब्याच्या मदतीने स्कोर काढता 40 वरती. आणि आता जिंकण्याकरिता जर आपण पाहिलं तर 18 धाब्यांची इथे आवश्यकता आहे. जे मी म्हटलं की 2 पर्याय आहेत, एक तर रन्स कमी आहेत त्याच्यावरती रडत बसणं, किंवा दुसरा पर्याय म्हणजे ज्या रन्स आहेत त्या कशा प्रकारे डिपेंड केल्या जाऊ शकतात त्याचा विचार करणं आणि लढाऊ वृत्ती दाखवणं. पण सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं गेलं तर फिल्डरची बॉडी लँग्वेज देखील आपल्याला थोडी कमकुवत पाहायला मिळत आहे. पण सामना अजून देखील भरपूर बाकी. एखादी विकेट जर काढली तर मॅचमध्ये कमबॅक होऊ शकतो, तो विचार इथे करावा लागेल. कारण मग क्रिकेटच्या खेळामध्ये हार जीत तर होत राहते, बट ॲज अ टीम ॲज अ प्लेअर आपण लढलो किती, आपण प्रयत्न किती केले या गोष्टीला देखील फार महत्त्व आहे. बघा अजून देखील जिंकण्याकरिता 18 धावांची आवश्यकता आहे. आणि या षटकामध्ये चेंडू शिल्लक आहे शेवटचा 1. शेवटचा चेंडू असेल या तिसऱ्या षटकामधला, म्हणजे त्या 13 चेंडूंवरती 18 धावांची आवश्यकता. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल. मोठा फटका खेळायचा होता, पडल्यानंतर हा चेंडू थोडा खाली राहतोय, तसाच एक ॲडव्हान्टेज मिळाला की काय. आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 3 ओव्हरचा आणि 3 ओव्हरच्या अखेरीस धावफलक ठीक जाऊन पोहोचला जर आपण पाहिलं 40 वरती. ते 12 चेंडू 18 धावांची आवश्यकता. 2 मिनिटांचा ड्रिंक्स ब्रेक आणि त्यानंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होईल. आणि एक टॉस इथे आपण करणार आहोत. टॉस बॉक्स मध्ये सज्ज आहेत गणेश दादा. धन्यवाद. टीमच्या कॅप्टनने याचा काकडवाल टीमच्या कॅप्टनने एक मैत्रीपूर्वक लढत आपल्याला पाहायला मिळेल. श्यामदादा आहेत, त्याच्यानंतर काकडवाल संघ. तर या 2 गावातील जर आपण मैत्रीपूर्वक संबंध खूप चांगले आहेत, तर विनंती करेल सुरेश बुवा यांना की आपल्या शुभास्ते टॉस उडवायचा आहे.
तरीचेच दोन संघांमध्ये एक मैत्रीपूर्वक लढत, नाणेफेकीचा कौल, 3 षटकांचा सामना असेल. काकडवाल विपक्ष चिंचवली. तर टॉस जिंकलाय चिंचवली संघाने. तर दादा काय डिसाईड करशील? फील्ड. बघा मात्र मैत्रीपूर्वक संबंध नेहमीच काकडवाल टीमच्या सोबत राहिले आहेत. आता प्रतिस्पर्धी म्हणून मैदानाच्या आतमध्ये खेळायचं आहे. तर किती धावांपासून रोखण्याचा प्रयत्न असेल? काय जगदीश सुद्धा समोर आहे, एक ताकदवर खेळाडू आहे. किती धावांपासून रोखण्याचा प्रयत्न असेल? 25 ते 30. तरीचीच छत्रपती ट्रॉफीमध्ये तुम्हाला संधी दिली आहे दोन्ही संघांना एक मॅच खेळण्याची. तर योगेश म्हात्रेच्या माध्यमातून ही संधी मिळाली आहे. तर या स्पर्धेबद्दल काय म्हणणार? हे परदेशचा बोला तर खूप चांगलं नियोजन आहे योगेश म्हात्रे. आणि योगेश म्हात्रे आम्हाला इथं खेळण्याची संधी दिली त्याबद्दल त्याचे खूप खूप धन्यवाद आणि त्यांचे पूर्ण सहकार्यांचं धन्यवाद. तरीचीच ही प्रतिक्रिया होती चिंचोली संघाचे कॅप्टन श्यामदादा भंडारी यांच्याकडनं. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारतात आणि आमंत्रित केल्यात जगदीश दादाच्या अर्थात गावदेवी काकडवाल या संघाला बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं आहे. यानंतर एक मित्रांनो मैत्रीपूर्ण लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. चिंचवली विपक्ष काकडवाल अशी लढत असणार आहे. 40+ जे आपले जुने जाणते खेळाडू आहेत ज्यांनी एक काळ खऱ्या अर्थाने क्रिकेटचा गाजवला ते आपल्याला पुढील सामन्यामध्ये इन ॲक्शनमध्ये दिसणार आहे. ती लढत देखील मित्रांनो पाहायला विसरू नका. बट सध्याच्या घडीला या लढतीमध्ये कोण बाजी मारेल? 12 मध्ये आता 18 धावेची आवश्यकता आहे. येथे 12 चेंडू कोणाचे 12 वाजवतील आणि कोणाला हसवून जातील ते पाहणं योग्य असेल. 12 मध्ये 18 आणि गोलंदाज भूषण तयार होतं. बघा विकेट जर येईल तर मॅचमध्ये कमबॅक. बट ही जोडी इथे जर खेळून गेली तर हा सामना इझिली आपल्याला भाल संघाच्या बाजूने जाताना दिसू शकतोय. पण इथे डॉट बॉलने सुरुवात केली गोलंदाज भूषणने. गुरुनाथ दादा पाटील जे नारींचे आहेत दादांचं देखील आगमन त्यांना देखील मी विनंती करतो आपण देखील व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. छत्रपती चषक 2024 मध्ये 11 चेंडू 18 धाव्यांची आवश्यकता. मी नेहमी सांगत असतो की एखादा व्यक्ती खऱ्या अर्थाने तेव्हा हरतो जेव्हा त्याला वाटतं की तो हरला. जोपर्यंत तुमच्या मनामध्ये विश्वास आहे ना की आपण आता देखील लढू शकतो, आपण जिंकू शकतो, तर कोणत्याही परिस्थितीमधनं तुम्ही यशाचा मार्ग शोधाल. तो विश्वास इथे दाखवायचा बॉलिंग टीमला. पुलचा फटका ऑन साईडला फिल्डर आता पोहोचताय डीपमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. चांगली फिल्डिंग मिळेल एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न एका क्षणाला असं वाटलं की केला जाईल बट इथे नकारलं गेलं. आता 10 मध्ये 17 इथे बनवायचे आहेत. जे मी सांगितलं की सध्याच्या घडीला जे आपल्या हातामध्ये नाही आहेत त्याचा विचार करण्यापेक्षा आपल्याकडे काय बाकी आहे त्याचा विचार करणं आवश्यक आहे. कारण बघा पास्ट इज अ हिस्ट्री अँड फ्युचर इज अ मिस्ट्री. विचार करा प्रेझेंटचा की चालू वेळेमध्ये प्रेझेंट टाईममध्ये आपण काय करू शकतो. 10 मध्ये आता 17 डिफेंड करण्याची तयारी तर इथे दाखवलेली आहे. भूषण नेक्स्ट बॉल अतिरिक्त गती आणि अतिरिक्त गतीने बॅटर बीच झालेत. आणखीन एक डॉट बॉल याचा अर्थ मॅच ऑन. येते 9 चेंडू आता 17 धाव्यांची आवश्यकता. आता असं वाटतं की हे षटक जर चांगलं टाकलं ना भूषणने तर आणखीन एक लास्ट ओव्हर थ्रिलर आपल्याला इथे पाहायला नक्कीच मिळेल. काय गोलंदाजी आतापर्यंत भूषणने या षटकामध्ये केली पण त्याच पलीकडे आता देखील दोन्ही बॅटर्सला विचार करावा लागेल की आतापर्यंत पार्टनरशिप चांगली लागली पण अजून देखील 17 बनवायच्यात. 9 चेंडू 17 धाव्यांची आवश्यकता. नेक्स्ट बॉल आता हा फुल टॉस कनेक्शन चांगलं. फुल टॉस बॉल वरती फुल टोल वसूल केला जाईल. षट अपेक्षा खऱ्या अर्थाने ना त्याने जागृत केलं आणि त्यानंतर हा जो फटका आला ना पूर्णपणे या मॅच मध्ये पुन्हा एकदा आपल्याला भाल बी टीम पुढे दिसत आहे. कारण चेंडू शिल्लक आहेत येणारे 8 आणि 8 मध्ये आता आवश्यकता आहे 11 धाव्यांचे. अजून देखील मी म्हणेन येते 2 चेंडू जर चांगले टाकले ना तर ही लढत आपल्याला लास्ट ओव्हरपर्यंत देखील लढताना टीम कोणी बी टीम इथे पाहायला मिळू शकते. बट ते घडेल का? येथे 2 चेंडू फार महत्वाचे. 8 मध्ये 11 धाव्यांची आवश्यकता. आता हुकचा फटका बॉल हवेमध्ये बट फिल्डर हे काय केलं? जे फाईन लेगला फिल्डर होते ही कॅच पकडायला हवी होती. कारण कॅच जर पकडली असती तर 4 धावा देखील वाचल्या असतं, विकेट देखील मिळाली असती, मॅचमध्ये कमबॅक देखील झालं असतं. पण आता ही कॅच सोडली का मॅच सोडली हा प्रश्न आता निर्माण होतोय. बॉल देखील गेलाय लॉंग लीग क्षेत्रापलीकडे. 4
आता 7 मध्ये 7 धावांची आवश्यकता. कारण इथे जर ती कॅच पकडली असती तर भरपूर साऱ्या गोष्टी चेंज होऊ शकल्या असत्या, बट ते इथे होणार नाहीये. आता देखील हुकचा फटका बॉल हवेमध्ये आणि बॉल दरम्यान जर आपण पाहिलं तर हा देखील निघून जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. आवश्यकता असेल 3 धावे. आता फक्त 3 धावांची आवश्यकता आहे. बघा मागील सामन्यामध्ये देखील एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळाली होती की ओव्हर थ्रो तिथे स्ट्राईक रोटेट झाली, तिथे मॅच चेंज झाली आणि इथे देखील कॅच ड्रॉप झाली. आणि त्यानंतर आपण पाहतोय की आता इथे समीकरण फार सोपं झालं. बघा हेच ते छोटे छोटे मोमेंट्स असतात जे ॲज अ फिल्डर ॲज अ टीम तुम्हाला तुमच्या बाजूने आणायचे असतात, बट ते झाले नाही आहे. आता 6 मध्ये 3 बनवायचे आहेत. आता असं वाटतं की एक फार मोठा विजय प्रस्थापित करण्यापासून फक्त 3 रन्स दूर आहे टीम भाल बी. काय पार्टनरशिप राहिली त्यामध्ये आपण पाहिलं. रोहित नॉट आउट खेळतोय. रोहित खेळतोय 29 धाब्यांवरती नॉट आउट आणि त्याचप्रमाणे तेजस म्हात्रे 27 धाब्यांवरती नॉट आउट खेळतोय. काय पार्टनरशिप ही राहिली, कारण आतापर्यंत आपण पाहिलं 26 धाब्यांवरती तेजस म्हात्रे देखील नॉट आउट खेळतोय. 29 धाब्यांवरती रोहित म्हात्रे खेळतोय. काय खेळली या खऱ्या अर्थाने या दोन्ही ओपनर्स बॅटर्सने इथे दाखवली. 10 विकेट्सने हा सामना आता त्यांच्या नावावरती होईल का. पहिलाच बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न डॉट बॉलने इथे सुरुवात केली जात आहे. आता 5 चेंडू 3 धावांची आवश्यकता. स्पर्धेचा जो नियम आहे चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी, म्हणजे अजून देखील पहा एक धाव जरी वाचवली ना तरी सुद्धा कोणी बी टीम इथे जिंकू शकते. 3 धावा अजून देखील बाकी आहेत. 5 मध्ये 3. नेक्स्ट बॉल. आता इथे फक्त ऑन साईडला दिशा दिली आहे. एक सिंगल इथे मिळेल. दुसरी धावाचा प्रयत्न इथे केला जाणार नाहीये. इथे 4 चेंडू होता 2 धावांची आवश्यकता. 4 मध्ये 2 धावा डिफेंड करणं आणि ते देखील 2 वेल सेट बॅट्समनच्या अगेन्स्ट जवळ अशक्यच वाटतंय, बट 2 धावा अजून देखील बाकी आहेत. काय घडेल, बट एकंदरीत रोहित म्हात्रे तेजस म्हात्रे जबरदस्त खेळ या दोन्ही फलंदाजांनी या सामन्यामध्ये केली. सिंगल हँडेडली आपल्या टीमला विजयाच्या दिशेने घेऊन चाललेत. 4 मध्ये 2ची आवश्यकता असताना रनआउटची शक्यता होईल का, आणि ते घडलंय. आता फायनली हा पहिला धक्का लागलाय. अवघ्या 57 धाव्यांवरती टीम भाल बीला, म्हणजे येते 3 चेंडू आता 2 धावांची आवश्यकता. बनमाशात अजून देखील जर पाकलं गेलं तर शर्तीचे प्रयत्न अजून देखील फिल्डिंग साईड लावते, कारण त्यांना देखील माहिती आहे की मॅच जर जिंकली तर पुढे आणि जर हरलो तर ही स्पर्धा इथे सोडावी लागेल. आणि ती मंचा नाही आहे इथे. अजून देखील सकारात्मक दृष्टिकोनातून खेळ केला जातो. हा फटका ऑन साईडला आहे आणि फिल्डर देखील पोहोचतात. सिंगल मिळेल. दुसऱ्या धावेचा कॉल केला गेला. रनआउट जर झाले तर मॅच जिवंत राहील आणि तेच घडलं इथे. बॅटर रनआउट. 2 चेंडू आता 1 धावेची आवश्यकता. जर आपण कुठे असाल तर आपण त्वरित संपर्क साधा. 2 चेंडू आता 1 धावेची आवश्यकता. काय मॅच आतापर्यंत रंगली, बट खऱ्या अर्थाने ज्या गोष्टी आता इथे सध्याच्या घडीला घडला, कारण बघा आता एक नवीन फलंदाज खेळपट्टीवरती येतोय आणि अशा परिस्थितीमध्ये 2 मध्ये 1 देखील बनवणं हे तितकं सोपं जाणार नाहीये. कारण आपण बहुतांश वेळेला पाहिलं की लास्ट ओव्हरमध्ये ना 10 पेक्षा जास्त धावा असल्या तर फलंदाज तेवढा प्रेशर फील नाही करत,
पण 10पेक्षा कमी असल्या तर अशा परिस्थितीमध्ये माइंडमध्ये ही गोष्ट देखील सुरू असते की जर या कमी रन जर नाही बनला तर काय. आणि याच गोष्टी कधी कधी ना बॅटिंग युनिटला मायनसमध्ये टाकून देतात. आणि आता देखील बघा समीकरण तितकं अवघड नाही आहे, 2 मध्ये 1च बनवायची आहे, बट माइंडमध्ये भरपूर साऱ्या गोष्टी अशा चरणावरती येत असतात. आणि सध्या असा घडीला इथे फिल्डिंग साईडकडे गमावण्यासाठी काही नाही आहे, बट कमावण्यासाठी अजून देखील भरपूर काही आहे. 2 मध्ये 1, 2 मध्ये 1ची आवश्यकता असताना हा डॉट बॉल आज असं वाटतंय प्रत्येकी मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत जाणार आहे. तर हा सामना देखील आता शेवटच्या एका चेंडूवरती थांबलाय. आता 1 चेंडू 1 धावेची आवश्यकता आणि बॉल जर डायरेक्टली विकेट किपर पर्यंत कॅरी झाला तर तो डॉट असेल. आणि आता पहा बघा लक्ष ठेवा फिल्डिंग टीम, जर शेवटचा बॉल विकेट किपरने डायरेक्ट कॅरी केला तर तो डॉट असेल. तशावरती कोणत्याही प्रकारे रन मिळणार नाहीये बॅटिंग टीम, आपण याच्याकडे देखील लक्ष ठेवा. 1 चेंडू 1 धावेची आवश्यकता. फार मेहनत दोन्ही बॅटर्सने केली, रोहितने केली, तेजसने केली, पण अजून देखील प्रश्न हाच पडलाय की हा निकाल भाल बी टीमच्या बाजूने लागेल की कोणी बी टीमच्या बाजूला. बट काय फाईट बॅक दिला खऱ्या अर्थाने गोलंदाज साहिलने या लास्ट ओव्हरमध्ये. शेवटचा बॉल 1 चेंडू 1 धावेची आवश्यकता. बॅटिंग करत असताना इंडिव्हिज्युअली ज्याने 32 धावा बनवल्या, ज्याचा बॅटमधनं बॅटिंग करत असताना इंडिव्हिज्युअली ज्याने 32 धावा बनवल्या, ज्याचा बॅटमधनं आपण सलगचे 4 चौकार आणि तसेच ऑल ओव्हर 5 चौकार आणि 1 षटकार पाहिला, तोच